ज्ञानादा दूध चालू करायचंय मला 15 ऑगस्ट पासून चालू होईल, तेव्हा मला 7 ते 9 सकाळी 3-4 वाजता मला उठवती. सगळं काही खोटं आहे. हवाच नाही, हवा मारून घ्यावं लागते. मी कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये गेल्यानंतर जसं मी पायऱ्यावर चढायला लागलो, माझा पाय निष्ठला आणि हेल्मेट सगळं खाली पडलो. आणि तिथे विद्यार्थी म्हणले, काय झालं सर, काय झालं? परूचे खेळणे बघावं का? परू आता खेळण्याला बघाली. आळी, छोटूसा डॉल, हत्ती, ते काय की माहित नाही, ते बाळ, ते सगळ्याचे खेळणे. खेळतीस का मा? हो खेळतीस हो मा. हे कशा वाढाल? चिक 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 चिक. चला शेताकडून आलो मित्रांनो, आता आंघोळ करून घेतो मी. आंघोळ वगैरे झाली तेव्हा मी दाखवलं नाही, कारण की मी पूर्ण असं छत उघडा होतो. नाही तर कॉपीराईट स्ट्राईक वगैरे येते. ज्ञानादा दूध चालू करायचंय मला 15 ऑगस्ट पासून चालू होईल, तेव्हा मला 7 ते 10 वाजेपर्यंत मला ते दूध टाकायला जायचं. स्टार्टिंगला मला स्वतःच करायचं ते, त्यामुळे मला हे जे जेवण वगैरे फास्ट रुटीनमध्ये मला करावं लागणार आहे. ज्ञानदाला काही टेन्शन नाही. ज्ञानदाला असं बसायचं, इथं खेळणे वगैरे ठेवले जातात, त्याला चाबी द्यायची. थांबा, चाबी देऊ. असं चाबी द्यायची आणि ज्ञानदा हसत बसते है की मा. आणि ज्ञानदा दूध म्हणजे काय की माझं जर का बघितलं असेल तर महेश शेवले बघितलं असेल तर माझा महेश शेवले चॅनल आहे, ज्याच्यावर मी म्हशीचे व्हिडिओ वगैरे टाकतोय. 2 वर्ष झाले त्याच्यावर काम करतोय आणि आत्ता थोडंसं स्टेबल झालो आहे. त्याच्या अगोदर आम्ही डेअरीवर दूध टाकत होता, पण असं माझा विचार आला की डेअरीवर टाकण्याच्या ऐवजी स्वतःचं एक ब्रँड चालू करावं. तसं मी ज्ञानदा दूध, माझ्या मुलीचं नाव ज्ञानदा आहे, तर ज्ञानदा दूध त्याच्यावर मी एक ब्रँड चालू करतोय. स्टार्टिंगला एक सिटी आहे, म्हणजे नांदेड सिटीमध्ये एक सोसायटी आहे, त्या सोसायटीला मी टार्गेट करतोय. तिथं मी बोलणे झाले. स्टार्टिंगला माझं 20 ते 30 लिटर दूध आहे, तर मी तिथं देण्याचा विचार करतोय आणि मी स्वतःच देणार आहे. मॉर्निंगमध्ये 7 ते 10 मध्ये, 10 वाजता कॉलेज टायमिंग असतं, 10च्या अगोदर करणं मस्ट आहे. त्यामुळे सकाळी थोडंसं लवकर उठावं लागणार आहे. 4 ते 6 मध्ये होऊ शकतं गोट्यातलं काम. बघू, स्टार्टिंगला ओढा ताण आहे, परंतु मी ते करायला रेडी आहे. माझी बायको खूप मदत करते. हा, आणि ऋतू ते खूप मदत करते. सकाळी 3-4 वाजता मला उठवती. सगळं काही खोटं आहे, तिलाच उठवावं लागते मला. बघूत आता मी म्हणजे 15 ऑगस्ट पासून आपण चालू करणार आहेत. त्याच्यामध्ये कोणत्या अडचणी येतील काय नाही तुम्हाला कळेलच, कारण की तुम्ही व्हिडिओ बघाल तर तुम्हाला कळेल. आता बघू, स्वयंपाक तयार झाला. स्वयंपाक झालं की आपण जेवण करू. मित्रांनो, पिठलं आणि भरीत आलेलं आहे. बापरे, इथं तेजू आपल्या खुर्चीवर बसून, सिंहासनावर बसून जेवण करत आहे. आता बघू आधी कोण जेवण करते, तेजू जेवण करते की मी जेवण करतो. तेजू कोण जेवण करते मा? बापरे, आपण दोघंही करूत. माझी चपाती यायची बाकी आहे, कारण की तूप आणलेलं आहे. तूप दिसाले का? दिसणार असेल. चपाती आलेली आहे. तेजू पण जेवण कराले आणि ज्ञानदा आमच्या दोघांकडे बघाली. ज्ञानदा कोणाच जेवण होईल मा? आधी दादाकडे बघाली. दादाच होते मा. चलो जेवण करून घेऊत. शौर्य आणि राजवीर ताईची मुलांनी व्हिडिओ खूप छान केलाय. ते आषाढी एकादशी निमित्त व्हिडिओ केलाय, तसं स्टेटस बघत आहे. आता मी जेवण वगैरे झाले, वरी जातो आणि थोडंसं रेस्ट करतो. नंतर मला कॉलेजला पण जायचंय. कॉलेज आहे आपलं, कॉलेज पण करावं लागतं, सोबत व्हिडिओ पण करायचे. थोडंसं वरी जातो, गाडी वगैरे टाकून आराम सहित जरासा झोपी जातो. रेडी झालो आहे, आता जाऊच कॉलेजला. जाऊन येऊ 5 वाजता. तिथं काही व्हिडिओ घेणार नाही. 5 वाजता आल्यानंतर बघू, घेतला तर व्हिडिओ घेऊ, नाही तर मग उद्या भेटू. निघालो, परंतु हवाच नाही, हवा मारून घ्यावं लागते. कुठं आहे आवाज येतो? गाडी समोर घ्यावं लागेल जराशी. हवा मारून घेऊ. निघालो, अर्ध्या वाटातून आलो, कारण की हवाच नाही, हवा मारावं लागेल. तर आता आलो आपण घरी. आता चहा घेऊ. चहा घ्यायला सांगतो मी. कॉलेजमध्ये काय झालं आज मित्रांनो, ड्रेस वगैरे चेंज केला. आणि आज झालं काय की मी कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर जसं मी पायऱ्यावर चढायला लागलो,
माझा पाय निष्ठला आणि हेल्मेट सगळं खाली पडलो. आणि तिथे विद्यार्थी म्हणले काय झालं सर काय झालं. मित्रांनो कॉलेजहून आलो तेच व्हिडिओ करायचं होतं परंतु घरी करता आलं नाही. इकडं आलोय तर एक इन्सिडेंट झाला होता. कॉलेजमध्ये गेल्यानंतर जसं मी पायऱ्यावर चढलो एक माझा पाय निष्ठला आणि हेल्मेट सगळं खाली पडलो. तिथं विद्यार्थी होते. विद्यार्थी म्हणला सर काय झालं. म्हणलं अरे काय नाही ओके असं म्हणलो. लगेच चौथ्या पायऱ्यावर गेलो. अजून चौथ्या पायऱ्यावर पडलो. काय झालं माहित नाही. माझ्या दिमागामध्ये कोणता विचार चालू होता की मी ते पडलो. मला थोडंसं एम्बॅरेसिंग वाटलं, वेगळंच वाटलं जरा असं. पण चलता राहतं यार, लाईफ आहे, काही ना काही होत राहतं. आता मी आलो दूध काढायला, दूध काढतोय आणि इथंच ब्लॉग एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चहा आलेला आहे परंतु मी आधी आंघोळ करतो नंतर चहा घेतो. कळालं काय? हसू नको तसं. आधी आंघोळ करतो. आता मी कपडे पण घेतले नाहीत त्यामुळं मी व्हिडिओ दाखवून चलो माझा.